श्री स्वामी समर्थ. नमस्कार. बऱ्याच लोकांचे मला प्रश्न येत असतात की मनामध्ये निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार खूप येत असतात आणि त्यामुळे आम्ही डिप्रेशनमध्ये जातोय की काय असं त्यांना भीती वाटत असते. नकारात्मक विचार हे मनामध्ये येणं म्हणजेच आपलंच मन आपलं दुश्मन बनत असतं. बाकीचे मित्र परिवार किंवा नातेवाईक, घरचे लोक आपल्याला समजावून सांगत असतात की ह्यातून बाहेर ये, यातून बाहेर ये. मग त्यावेळेला आपल्याला काय वाटत असतं की आपल्याला हे समजावून सांगायला लागलेत, ठीक आहे, ते आपलीच लोक असतात त्यामुळे ते चांगल्यासाठीच आपल्याला सांगतात. पण आपल्याला काही क्षण असं वाटतं की माझं दुःख मलाच माहिती. म्हणजेच निगेटिव्ह विचार असेही असू शकतात की काही लोकांना असं वाटतं की नाही रे, माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही आणि मला संपवून टाकायचं जीवन वगैरे, असं म्हणजे काहीतरी असं जीवाचं बरवाईट करून घेण्याचे विचार मनामध्ये येत असतात. कोणी किंमत देत नाही, घरामध्ये काही सतत त्रास, भांडण, सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाणं किंवा एकटे एकटं राहणं असं त्यांना वाटत असतं. अशा वेळेला काय करायचं, आपण आपल्याच मनाला प्रश्न विचारायचा की मी हे जे नकारात्मक विचार करायला लागलोय ते योग्य आहेत का. दुसऱ्या कोणी सांगून तुम्ही कवर अजिबात होत नसता. आपलं मन ज्यावेळेला स्वतःलाच प्रश्न विचारतं की मी जे विचार करतोय ते हे योग्य आहेत की अयोग्य आहेत, त्यावेळेला तुम्ही त्या डिप्रेशन मधून बाहेर यायला सुरुवात होते. फक्त आपणच आपल्या मनाला विचारायचं प्रश्न की मी जे विचार करायला लागलोय हे योग्य आहेत का आणि ह्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे माझं. ह्या गोष्टी मनाला प्रश्न विचारा, तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर भेटेल. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि आपलं आयुष्य खूप असतं, आपण अर्ध्यातच त्याला घालवायचं नाही. त्यामुळे आयुष्य जगा. प्रत्येक वेळा काय कंटिन्यू नसतात, म्हणजे एकसारखंच ते दुःख येतं आणि एकसारखंच आयुष्यभर राहतं असं काही विषय नसतो. बदल होत असतात. त्यामुळे योग्य वेळेची वाट बघा आणि आनंदी राहा, प्रसन्न राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.